कागल इथं सांगावकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याशेजारी उमललेल्या कांचनाच्या फुलांनी परिसरात अनोखं सौंदर्य पसरवले। आयुर्वेदात महत्त्वाचं स्थान असलेल्या या वृक्षाचा फुलोरा केवळ डोळ्यांना सुखावणारा नसून मंद सुवासानं मन मोहून टाकणार आहे। डिसेंबर ते मार्च दरम्यान येणारा कांचन फुलांचा बहर सध्या शिगेलाय। कांचन औषधी गुणांनी समृद्ध आणि आकर्षक फुलांचा वृक्ष। गुलाबी, पांढऱ्या आणि फिकट जांभळ्या छटांमध्ये उमलणारी ही फुलं जणू निसर्गानं रस्त्यालगत उभ्या केलेल्या सजावटीसारखी वाटतात। मंद सुगंध आणि मोहक फुलोरा यामुळे प्रवाशांचं लक्ष आपोआप या वृक्षांकडे वेधलं जातंय। कागल सांगाव मार्गावर फुललेला कांचन वृक्ष प्रवाशांचं लक्ष वेधून घेतोय। कांचन हा एक अत्यंत सुंदर, उपयोगी आणि औषधी गुणांनी परिपूर्ण असा वृक्ष आहे। भारतात त्याला कांचन, कांचनार, रक्तकांचन या नावाने ओळखतात। रस्त्या शेजारी बागा, उद्यान आणि घरांच्या अंगणात शोभेचा वृक्ष म्हणून मोठ्या प्रमाणात कांचन वृक्षाची लागवड केली जाते। औषधी गुणधर्म असलेल्या कांचनार वृक्षाची पानं, फुलं, साल, मूळ आणि शेंगांचा आयुर्वेदिक औषध निर्मितीसाठी वापर केला जातो। कांचनार हे आयुर्वेदात महत्त्वाचं औषध मानलं जातं। कंचन वृक्षाची फुलं रक्तशुद्धी, व्रण भरून येण्यासाठी उपयुक्त आहेत। या वृक्षाची साल आणि मूळ कांचनार गुगुळ या प्रसिद्ध आयुर्वेदिक औषधातील मुख्य घटक आहेत। शरीरातील गाठी, सूज, ट्यूमर, थायरॉइड विकारांवर ते उपयुक्त मानलं जातं। मूत्रविकार, त्वचारोग, पचनाशी संबंधित तक्रारीतील औषधांमध्ये याचा वापर केला जातो। असा हा बहुगुणी आणि बहुउपयोगी कांचन वृक्ष कागल इथं मोठ्या डौलात उभा आहे।